मी बऱ्याच माझ्या क्लायंट्सला नेहमी सांगतो हे वाक्य की सेल्स हा नुसता देखावा आहे, मार्जिन ही खरी ताकद आहे. किंमत ठरवली म्हणजेच बिझनेस होईल असं काही आहे का? किंवा किंमत कशी एखाद्या बिझनेसला बंद पाडू शकते किंवा ग्रो करू शकते? किंमत हे सर्वस्व नाहीये, पण किमतीशिवाय बाकीचं पण नाहीये, कारण त्याच्यावर तुमचं मार्जिन ठरतं. बरोबर. त्याच्यानुसार तुमचे जे रिकव्हरी आहेत कॉस्टच्या त्या ठरतात. त्यामुळे किंमत हा फार महत्वाचा फॅक्टर आहे. तर MSME व्याख्या काय आणि त्याचं स्वरूप काय? किती मोठ्या बिझनेसला आपण MSME कन्सिडर करू शकतो? मिनिस्ट्री ऑफ MSME जी आहे ती वेळोवेळी सांगते त्यानुसार व्हिजन आणि मिशन म्हणजे नेमकं काय ते सांगतो. व्हिजन स्टेटमेंट आणि मिशन स्टेटमेंट अगदी सोप्या शब्दात 3 प्रश्नांची उत्तरं म्हणजे व्हिजन. नंबर 1, नंबर 2, नंबर 3 या 3 प्रश्नांची उत्तरं तुमचं व्हिजन असतं की MSME व्यावसायिक जे आहे ते मी स्पष्ट सांगतो MSME व्यावसायिक CA कडे फक्त पोस्टमॉर्टम. ओके. म्हणजे असं सगळं झालंय हे घ्या बॉडी करा अशा हिशोब. अशा काही गोष्टी असतात की ज्या दोघांनाही लागू पडतात किंवा ओव्हरऑलच महत्त्वाच्या असतात. ते म्हणजे तुमचा जो प्रॉफिट आहे तो फॅक्टरीच्या बाहेर शोधण्यापेक्षा फॅक्टरीच्या आत शोधा. कस्तुरी कुंडल बसे मृग ढूंढे वन माही, ऐसे घट घट राम है दुनिया दे. म्हणजे काय? सेल्स हा देखावा आणि मार्जिन हीच खरी व्यवसायाची ताकद. याच इंटरेस्टिंग टॉपिकवर आज आपण बोलण्यासाठी निमंत्रित केलेलं आहे CA प्रतीक डुमरे सरांना. ते MSME बद्दल फार जास्त क्लोजली काम करतात. त्यांचा एक्सपिरियन्स आणि एक्सपर्टीज हा आज आपल्याला ऐकायला आणि अनुभवायला मिळेल. आजच्या पॉडकास्टमध्ये आपण भाष्य केलेलं आहे की MSME म्हणजे नक्की काय, त्यांच्याकडून होणाऱ्या चुका कोणत्या, ते कशा पद्धतीने काम करतात, तुमचा जो व्यवसाय आहे किंवा बिझनेस आहे हा MSME मध्ये येतो का, MSME बद्दल असणारे गैरसमज आणि त्याबद्दल असणारे उपेक्षित किंवा व्यवसायात असलेले दुर्लक्ष याबद्दल आपण ठळकपणे बोललेलो आहे. याच अपेक्षेने चला तर मग सुरुवात करूया. सर, तुमचे पुन्हा एकदा स्वागत. तुमची थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना ओळख करून द्या आणि तुम्ही इथपर्यंत कसं आला, तुमची जर्नी थोडक्यात शेअर करा. नमस्कार. माझं नाव प्रतीक संपतराव डुमरे. मी एक प्रॅक्टिसिंग चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि आज म्हणजे मी जो कोणी आहे तो माझ्या बाबांमुळे आहे. माझे बाबा भारतीय पोस्ट खात्यात, भारतीय टपाल खात्यात त्यांनी जवळपास 39 वर्षांची सेवा बजावली आणि त्यांच्या ह्या प्रामाणिक सेवेबद्दल जे सिनियर सुपरिटेंडंट ऑफ पोस्ट जे सर होते त्यांनी त्यांचा उल्लेख करताना असेट टू द पोस्टल डिपार्टमेंट असा केला. तर त्यांनी जो वसा माझ्यासाठी ठेवलाय किंवा त्यांनी जी मूल्ये दिलेली आहेत ती पुढे घेऊन जायचा प्रयत्न करतो. त्याचसोबत माझे जे वर्ग शिक्षक होते त्यांनी जो माझा वैचारिक जडणघडणीत मोठा त्यांचा वाटा आहे ते माझे आदरणीय वरुडे सर आणि चार्टर्ड अकाउंटन्सी हा प्रवास ज्यांच्या बोटाला धरून चालू केला ते माझे आदरणीय CA रवींद्र नेर्लीकर सर. तर ह्या लोकांचा उल्लेख केल्याशिवाय मी माझी ओळख करून देऊ शकत नाही. तर मी एक प्रॅक्टिसिंग चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि PS डुमरे अँड असोसिएट्स या CA फर्म मध्ये मी प्रॅक्टिस करतो. आपण कुठल्या कार्यक्षेत्रात काम करता सर? पुणे सोडून हा पॉडकास्ट बरीच लोक बघतील, तर तुम्हाला कनेक्ट करताना काय पद्धतीच्या रिजन मधून तुम्ही काम करता? सध्या तरी मी महाराष्ट्रातल्याच ज्या काही इंडस्ट्रीज असतील त्या केटर करतो. डिपेंड्स ऑन आमचं नेटवर्क पण तितकं स्ट्रॉंग आहे जेणेकरून त्याच्या व्यतिरिक्तही काही असेल तर आपण आपल्या मित्रांकडून ह्या सगळ्या गोष्टी कनेक्ट करता येऊ शकतात. ह्या व्यतिरिक्त मी फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेटर सुद्धा आहे, फ्रॉड एक्झामिनर ज्याला आपण म्हणतो ते आहे. आणि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया म्हणजे ICAI त्यांच्यातर्फे मी वेगवेगळ्या शाळा कॉलेजेस असतील त्यांना करिअर काउन्सिलिंग सुद्धा देतो की CA कसं व्हायचं काय व्हायचं. ओके, ग्रेट. माझा जो कोर एरिया ऑफ प्रॅक्टिस आहे तो आहे स्ट्रॅटेजिक डिसिजन मेकिंग, प्रोसेस इम्प्रूव्हमेंट आणि प्रॉफिट इंजिनिअरिंग. ओके सर, तुम्ही CA आहात पण टेक्निकल न बोलता ऑडिट हा शब्द न वापरता किंवा टॅक्सेशन हा शब्द न वापरता तुम्ही ओळख करून दिली, तर बेसिकली याच्या मागचं रिझन काय आहे किंवा कारण? ऑडिट आहेच, ऑडिट नाही असं नाही, कारण CA ला ऑडिट नाही असं तर म्हणताच येऊ शकत नाही. ऑडिट नक्कीच आहे, टॅक्सेशन नक्कीच आहे, पण माझा ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे त्या क्षेत्रामध्ये मी प्रामुख्याने प्रॅक्टिस करतो. तुमच्या प्रॅक्टिसमध्ये फोकस एरिया कोणकोणता आहे आणि तुम्ही कुठल्या प्रकारच्या बिझनेसेसला केटर करता? मॅन्युफॅक्चरिंग, ट्रेडिंग ह्या सगळ्याच याच्यामध्ये ऑटो अँसिलरी हा माझा कोर तसा एरिया म्हटला जातो.
पण मी प्रत्येकच प्रकारच्या बिझनेसेसला केटर करतो. त्याच्यामध्ये मी जर प्रॅक्टिसला फोड करून सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मी जसं सांगितलं स्ट्रॅटेजिक डिसिजन मेकिंग म्हणजे हे नेमकं काय आहे ते मी थोडक्यात सांगतो. मोठमोठ्या कंपन्या असतात, मल्टी-बिलियन डॉलर कंपन्या असतील किंवा एस्टॅब्लिश्ड ब्रँड्स असतील. त्यांच्या बिझनेसमध्ये ते जे डिसिजन्स घेतात त्याच्यामागे एक स्ट्रॅटेजी असते, एक लॉजिक असतं. ओके. म्हणजे आता एखाद्या प्रोडक्टची किंमत ₹1 वाढवायची, ₹1 कमी करायची. त्याचा इम्पॅक्ट काय होईल? त्याने काय फरक पडेल? मला माझं कॅपॅसिटी एक्सपान्शन करायचं आहे. त्याचा काय फरक पडेल? ह्या गोष्टींचा विचार करून ते एक स्ट्रॅटेजी ठरवून त्यानुसार डिसिजन्स घेतात. दुर्दैवाने काय होतं, आपले MSME क्षेत्रातले जे मित्रमंडळी आहेत म्हणजे लघु, मध्यम, सूक्ष्म उद्योजक ज्याला आपण म्हणतो, ते अशा पद्धतीने डिसिजन्स घेत नाहीत. आता आपले व्यावसायिक मित्र जे असतात ते डिसिजन्स घेताना काय, एकतर इमोशनली डिसिजन घ्यायचा बरोबर. किंवा मग ट्रेंडनुसार डिसिजन घ्यायचा. असं ते त्याच्या मागचा एक त्यांचा ठरलेला पॅटर्न असतो. याच्यामुळे होतं काय, की आपल्या बिझनेससाठी आत्मघातकी असे डिसिजन्स घेतले जातात. मग हे न करता काही स्ट्रॅटेजिक टूल्स वापरून आपण कसे डिसिजन्स घेऊ शकतो, हे झालं स्ट्रॅटेजिक डिसिजन मेकिंग. दुसरं आहे प्रोसेस इम्प्रूव्हमेंट. ह्याच्यामध्ये काय, की तुमच्या व्यवसायासाठी आता तुम्ही जितकी इन्व्हेस्टमेंट केली त्याच्यात एकही रुपया न टाकता, त्याच्यात कुठलीही वाढ न करता, आहे त्या पैशांमध्ये एक्स्ट्रा लेबर न लावता तुम्हाला अधिक इफिशियन्सी कशी मिळवू शकता येईल, ह्या गोष्टीवर काम केलं जातं. आणि तिसरं आहे तुमचं प्रॉफिट इंजिनिअरिंग. प्रॉफिट इंजिनिअरिंग म्हणजे मला हवा असलेला प्रॉफिट मला हव्या असलेल्या टर्म्सवर मला कसा मिळवता येईल, त्याच्यासाठी बिझनेसला काय शिस्त लावायला लागेल, ह्या गोष्टी याच्यावरती काम केलं जातं. आता मी बऱ्याच माझ्या क्लायंट्सला नेहमी सांगतो हे वाक्य, की सेल्स हा नुसता देखावा आहे, मार्जिन ही खरी ताकद आहे. ते ह्याच जोरावर सांगतो, कारण काही स्ट्रॅटेजीज असतात, काही प्रोसेस इम्प्रूव्हमेंट टूल्स असतात, काही परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन मेजर्स असतात. हे घेतल्याने केवळ सेल्सकडे लक्ष न देता तुम्ही मार्जिनच्या मार्फत तुमचा बिझनेस कसा वाढवू शकाल याच्यावरती आपला फोकस असतो. ओके. सर, एखाद्याला जर बिझनेस सुरू करायचा आहे, तर त्यानं कुठल्या गोष्टी फॉलो केल्याच पाहिजे किंवा स्ट्रिक्टली एक्झिक्यूट केल्या पाहिजे, जेणेकरून तो लॉसमध्ये जाणार नाही किंवा ॲटलिस्ट तो व्यवस्थित सुरू होईल? आता एखादा नवीन बिझनेस आपण बघूयात. आता त्याच्यासाठी मी मॅन्युफॅक्चरिंग वगैरेचं उदाहरण देत नाही. अगदी आपल्या हृदयाच्या जवळ असलेलं एखादं उदाहरण घेऊयात. मिसळ आपल्या सगळ्यांना आवडते. बरोबर. आता समजा आपला एक मित्र आहे, मिस्टर गडबड त्याचं नाव. त्याला एक पुढच्या चौकामध्ये मिसळचं दुकान काढायचं. मिस्टर गडबड, गडबड मिसळ हाऊस असं. तर त्याने काय केलं, त्याच्यासाठी जागा बघून ठेवली. त्याला भाडं किती लागेल बघितलं, वर्कर्स किती लागतील, त्यांचे सॅलरीज, याच्यासाठी माल किती लागेल. एक 4-5 महिन्याचं त्यांनी जे काही भांडवल होतं ते बाजूला काढून ठेवलं आणि बिझनेस चालू केला. आपल्याला वाटलं अरे वा, व्यवस्थित तरतूद केली, बरोबर आहे. आता त्याने त्या मिसळची प्राइसिंग कशी ठेवली, की पुढच्या चौकामध्ये जो मिसळवाला आहे त्याच्याकडे ₹50 मिसळ विकली जाते. त्याने त्याची किंमत ठेवली ₹50. आता मला सांगा, जर त्याच्या मिसळची बनवण्याची कॉस्टच 50 पेक्षा जास्त असेल, तर तो बिझनेस टिकेल का? नाही, शक्य नाही. तर ह्या काही गोष्टी असतात जिथे आपण नवीन व्यवसाय सुरू करताना हे लक्ष द्यावं लागतं. हे एक झालं. त्याच्यानंतर काही कॉस्ट्स असतात. आता त्यांनी जसे कॉस्ट काढल्या, बरोबर आहे. रेंट आला, त्यानंतर त्याच्यासाठी ज्या सॅलरीज असतात त्या सॅलरीज आल्या. ह्या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. पण ह्या आहेत तुमच्या फिक्स्ड कॉस्ट. याच्या व्यतिरिक्त तुमचा मिसळसाठी जे फरसाण लागणार आहे, मिसळसाठी अजून काय मसाला लागू शकतो, बरोबर. पाव लागू शकतात. ह्या झाल्या तुमच्या व्हेरिएबल कॉस्ट. ह्या गोष्टींची सांगड घालून जर त्याने ब्रेक इव्हन अनालिसिस केला, तर काय होईल, त्याला आपल्या प्रॉफिटला म्हणजे ना नफा ना तोटा अशा एका लेव्हलपर्यंत त्याला कसं पोहोचता येईल, हा झाला त्याचा पहिला टप्पा. हा का महत्वाचा आहे, कारण सुरुवातीला तुम्हाला लॉसेस होणार आहेत आणि हे सगळेच जण सांगतात, मी काय वेगळं नाही सांगत. मग ते सुरुवातीचे तुम्ही लॉसेस लवकरात लवकर कसे कव्हर करू शकता आणि दिवसाला किंवा महिन्याला किती प्लेट मिसळ विकल्या जायला पाहिजे, जेणेकरून ना नफा ना तोटावर तुम्ही याल. आता आपण म्हणतो माउंट एव्हरेस्ट सर करणारे लोक आहेत, गिर्यारोहक, ते काय फक्त शिखराकडे बघतच जातात का? तसं नाहीये. ते प्रत्येक टप्पा महत्वाचा असतो. त्यांचा प्रत्येक जो तळ असतो. तर हा तो पहिला टप्पा आहे, ब्रेक इव्हन पॉइंटचा. तो त्याने पहिल्यांदा विचार करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर पुढचे डिसिजन्स घ्यायला पाहिजे. ओके. आता तुम्ही प्राइसिंग बद्दल सांगितलं, की त्यानं दुसऱ्याचं बघून ठरवलं. तर एक्झॅक्ट मग ॲज अ एक्सपर्ट प्राइसिंग कशी ठरवली जाते? प्राइसिंगच्या तुम्हाला सांगतो वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज आहेत. त्याच्यामध्ये ओके. कॉस्ट प्लस प्राइसिंग आली, मार्जिन वाली प्राइसिंग आली. वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज आहेत. त्याच्यावरती एक सेपरेट पॉडकास्ट होऊ शकतं. ओके. परंतु तुमच्या बिझनेससाठी म्हणजे तुमचं प्रोडक्ट काय आहे, ते कॉम्पिटिटिव्ह कितपत आहे, तर मग तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह प्राइसिंग ठेवायची, काय करायचं? त्यानुसार त्या प्राइसिंग स्ट्रॅटेजीज वापरून तुम्ही ते प्राइसिंगचे डिसिजन्स घ्यायला पाहिजेत आणि त्याच्या पुढे एक CVP अनालिसिस किंवा सेन्सिटिव्हिटी अनालिसिस म्हणून असतं. म्हणजे त्या प्राइसला थोडंसं हलवलं, त्याला थोडी इलॅस्टिसिटी दिली, तर मार्केटवर त्याचा काय परिणाम होतो, त्याच्यासाठी हे टूल वापरलं जातं.
हे जर तुम्ही वापरलं तर तुमच्या लक्षात येतं की आपली आयडियल प्राइसिंग काय पाहिजे ते तुम्हाला पण हे जाणता येतं. एखाद्या साध्या व्यक्तीला कळू शकेल का, जे टूल्स बद्दल तुम्ही बोलताय? कारण हे तुमच्या लाईफचा तो पार्ट आहे, किंवा ती डे टू डे मध्ये तुम्ही त्याच्यावर एक काय म्हणताय, फ्लेक्झिबिलिटी आहे ती तुमची, आणि तुमचा हात बसलेला आहे, हम्म. हातखंडा आहे तो. हम्म. पण साध्या व्यक्तीला, जसं आपण मिसळवाल्याचं उदाहरण घेतलं, तर बरोबर. त्याला या टूल्स किंवा याच्याबद्दल पडल्यानं तो काय म्हणतो, की बाबा मग तुम्ही सांगा मग मला किती असली पाहिजे किंमत. बरोबर. बर, ही किंमत ठरवली म्हणजेच बिझनेस होईल असं काही आहे का? किंवा किंमत किंमत कशी एखाद्या बिझनेसला बंद पाडू शकते किंवा ग्रो करू शकते? बरोबर. किंमत हे सर्वस्व नाहीये, पण किमतीशिवाय बाकीचं पण नाहीये, कारण त्याच्यावर तुमचं मार्जिन ठरतं. बरोबर. त्याच्यानुसार तुमचे जे रिकव्हरी आहेत कॉस्टच्या त्या ठरतात. त्यामुळे किंमत हा फार महत्वाचा फॅक्टर आहे. आणि जसं तुम्ही म्हटले, की नवीन माणसाला किंवा अगदी जसं आपण MSME बद्दल आता स्पेसिफिकली बोलतोय, त्याच्यातलं माझं एक उदाहरण तुम्हाला सांगतो, जे मला आलेलं आहे. मी सुरुवातीला जेव्हा एकाचं BEP अनालिसिस केलं होतं, ब्रेक इव्हन अनालिसिस, MIDC मधले ते उद्योजक होते. तर तो रिपोर्ट जेव्हा मी त्यांच्यासोबत डिस्कस करत होतो, तेव्हा ते मला म्हटले, की "सर हे जे तुम्ही मला सांगताय, ह्या माझ्या बिझनेसला मी इतक्या डीप किंवा इतक्या डिटेल्ड आत्तापर्यंत मी स्वतः पाहिलं नव्हतं." हम्म. याच्यावरून मला लक्षात आलं, आणि तो उद्योजक एकदम म्हणजे चांगलं करत होता. असं काही नाही की त्यांचा व्यवसाय चुकीचा चालला होता. व्यवसाय व्यवस्थित होता. पण ते जेव्हा असं म्हटले, तेव्हा मला लक्षात आलं, की आपले जे लघु उद्योजक किंवा मध्यम उद्योजक आहेत, त्यांना एकतर ह्या गोष्टीचं ज्ञान नाही, नाही. बरोबर. किंवा दुसरं म्हणजे त्यांना ते माहिती आहे, पण ती माहिती देणारा माणूस नाही. ती हं. पोकळी मला कुठेतरी जाणवली. हं. मग त्यामुळेच मी हे तुम्हाला जसं सांगतोय, की ह्या टूल्सला मी सोप्या शब्दांमध्ये सांगतोय, सोप्या शब्दात सांगायचा प्रयत्न करतोय. तुम्हाला तुमचा हा CA सुद्धा सांगू शकतो. म्हणजे हे मी सांगतोय, म्हणजे मी काय वेगळा माणूस आहे, वेगळ्या ग्रहावरून बरोबर. आलोय, तसं नाही. तर त्याच्यासाठी मी एक तेनाली व्हॅल्यू फ्रेमवर्क म्हणून एक साचा बनवलाय. हं. त्याच्यामध्ये मी सोप्या शब्दांमध्ये प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियावरती लोकांना ह्या गोष्टी सांगत असतो. तुमचा CA सुद्धा तुम्हाला ह्या गोष्टी सांगू शकेल. त्याच्याबद्दल काहीच वाद नाही. पण मुद्दा काय आहे, की तुम्ही वेळोवेळी त्याच्याकडे ह्या गोष्टी विचारल्या पाहिजे. तो तुम्हाला याची निश्चित माहिती देईल. बऱ्याच वेळेस काय होतं सर, आपण सुरुवात करताना एक कन्सेप्टवर काम करतो. फॉर एक्झाम्पल, मागच्या उदाहरणात तुम्ही मिसळ म्हटला, मग तो वडापाव पण विकायला लागतो, मग हं. मिसळ कुठेतरी बाजूला पडते, मग तो थोड्या दिवसानंतर काहीतरी पाणीपुरीचा गाडा चालू करतो, समोरच्या जागेमध्ये जिथे असेल तिथे भेळ चालू करतो, बरं. आणि मग आयुष्याचीच भेळ होते. म्हणजे इन शॉर्ट, तो बिझनेस नेमका काय करतोय आणि कुठला प्रॉडक्ट त्याला काय बेनिफिट देते, लॉस देते हे माहित नाही. कारण याला आपण जे उदाहरण घेतलंय त्याच्यामध्ये जसं एक एक्सपायर डेट आहे प्रत्येक गोष्टीला, बरोबर. अन्नपदार्थ असेल, तसंच प्रत्येक गोष्टीमध्ये ट्रेंड हा जसा होतो, एखाद्या बिझनेसमध्ये जर आपण अपग्रेड नाही केलं तर तोही बिझनेस कालबाह्य होऊ शकतो. बरोबर. तर असं जर केलं, समजा आपण मिसळचंच उदाहरण कंटिन्यू करूया, त्यानं जर मल्टिपल प्रॉडक्ट ठेवले, तर तो तुमची यामागची भावना काय आहे, किंवा तुमचं मत काय आहे याच्याबद्दल? आपण मिसळचं उदाहरण घेतलं. आता तो मिसळ सोबत ताकही विकू शकतो, लस्सी विकू शकतो. एखाद्याला चहाच पाहिजे असतो, तो चहाही विकू शकतो. काहीच म्हणजे वेगवेगळे प्रॉडक्ट्स आहेत. ह्याच्यासाठी प्रॉडक्ट मिक्स डिसिजन म्हणून एक टूल असतं. ते बरं. टूल जेव्हा तुम्ही वापरता, तुम्हाला प्रत्येक प्रॉडक्ट वाईज कॉन्ट्रिब्युशन कळतं. म्हणजे प्रत्येक प्रॉडक्टमध्ये मला किती मार्जिन मिळेल हे लक्षात येतं. त्याच्यामुळे काय कळतं, की कुठलं प्रॉफिट कुठल्या प्रॉडक्टमध्ये मला प्रॉफिट जास्त मिळतं. एकदा ओके. मला ते समजलं ना, एकदा मला समजलं मला पैसा कशात जास्त मिळतोय, तर माणूस तेच विकणार आहे. त्याला वेगळ्याने सांगायला लागणार नाही. त्यामुळे हे महत्वाचं. बरं, त्यात सुद्धा अजून पुढे जाऊन त्याला ती लस्सी स्वतः बनवायची आहे का बाहेरून आणायची? याच्यासाठी तुमचं आउटसोर्सिंग डिसिजनचं टूल वापरता येऊ शकतं. याच्यामुळे काय समजतं, की मी स्वतः बनवलं तर मला वेळ आणि पैसा किती लागेल? बाहेरून आणलं तर वेळ आणि पैसा किती लागेल? हे सगळे डिसिजन्स, प्रॉडक्ट मिक्स सांगितलं, त्यानंतर तुमचं आउटसोर्सिंग डिसिजन, मेक ऑर बाय डिसिजन, ह्या सगळ्या गोष्टी तिथे वापरता येऊ शकतात. ओके. आता आपण मगापासून MSME बद्दल बोलतोय. MSME थोडक्यात प्रेक्षकांना सांगा, कारण प्रत्येकाला वाटतं की जसं आपण शॉप ॲक्ट 500 मध्ये काढतो, तसं ते जर फ्रीवालं किंवा ₹500 देऊन काढलं, की आपण MSME मध्ये जातो. तर MSME ची व्याख्या काय आणि त्याचं स्वरूप काय? किती मोठ्या बिझनेसला आपण MSME कन्सिडर करू शकतो? MSME ची व्याख्या बदलतीये. म्हणजे मी आत्ता आपण रेकॉर्ड करत असताना जी व्याख्या आहे, ती जर सांगितली, तर ती कदाचित पुढच्या महिन्यात किंवा पुढच्या वर्षात कालबाह्य झालेली असेल. ओके. परंतु MSME जी मिनिस्ट्री ऑफ MSME जी आहे, ती वेळोवेळी सांगते. त्यानुसार सूक्ष्म, लघु, मध्यम हे उद्योग तुम्ही त्या टर्नओव्हर कॅटेगरीमध्ये आणि त्या ॲसेट कॅटेगरीमध्ये, ॲसेट तुमचं जितके आहेत, त्या कॅटेगरीमध्ये बसत असाल, तर तुम्ही लघु उद्योजक आहात, मध्यम उद्योजक आहात. तुमच्या माहितीसाठी सांगतो, 80 ते 90% ज्या कंपन्या भारतामध्ये आहेत, त्या MSME मध्ये येतात. ओके. जे सर्टिफिकेट लोक काढतात त्याचं कारण काय ते तुम्हाला सांगतो. MCAने मध्यंतरी असा नियम केला होता, त्याला बरीच वर्ष झाली आता, की मोठ्या ज्या कंपन्या आहेत त्यांना
MSME वेंडर्स कडून जे तुम्ही माल घेतलाय, सर्व्हिसेस घेतल्यात, त्याच्या बदल्यात 45 दिवसाच्या आत त्यांना पेमेंट करणं बंधनकारक आहे. ते जर नाही केलं तर तुम्हाला दंड लागेल. तुम्हाला ते ऑडिट रिपोर्टमध्ये मेन्शन करावं लागेल. म्हणून ते सर्टिफिकेट्स काढतात. केवळ सर्टिफिकेट काढल्याने तुम्ही MSME होता आणि सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही MSME नाही असं नाही. सर्टिफिकेट निश्चित काढलं पाहिजे कारण ते एक लीगल व्हॅलिडेशन आहे. परंतु तुम्ही त्याच्यासारखं वागलंही पाहिजेत. म्हणजे लघु उद्योजक असाल तुम्ही त्या सर्टन स्टेप्स तुम्हाला काय केल्या पाहिजे, बिझनेसमध्ये कसं लक्ष घातलं पाहिजे, कुठले टूल्स वापरले पाहिजेत, हा एक वेगळा मुद्दा आहे. केवळ स्टॅच्युटरी कंप्लायन्स करणं म्हणजे मी MSME आहे असं नाहीये. त्यासाठी लागणाऱ्या बाकीच्या गोष्टींची पूर्तता करणं हेही तितकंच महत्त्वाचं. सर, मग MSME मध्ये स्टार्टअप येतं की स्टार्टअप ही वेगळी कल्पना आहे? स्टार्टअप म्हणजे जर तुम्हाला इन्कम टॅक्सच्या अंडर त्या स्टार्टअपच्या ज्या स्कीम्स आहेत म्हणजे इन्कम टॅक्सचे काही बेनिफिट्स असतात ते घ्यायचे असेल तर ते DPIIT मध्ये एक वेगळं त्याचं रजिस्ट्रेशन घ्यावं लागतं. तो स्टार्टअप हा कम्प्लिटली वेगळा संकल्पना येते, पण ती MSMEच्या अंडर येऊ शकते. त्याचा जर Okay. टर्नओव्हर तितका बसत असेल तर MSMEच्या अंडर ती निश्चित येते. स्टार्टअप हे अजून ॲडिशनली वेगळं का आहे? कारण तुमच्याकडे एखादी युनिक आयडिया असेल किंवा काहीतरी वेगळी गोष्ट तुम्ही जगाला देऊ करताय, तर तुम्ही ते DPIITचं रजिस्ट्रेशन घेऊ शकता. आणि जे काही गव्हर्नमेंटने तुम्हाला त्याच्यासाठी सबसिडी किंवा बाकी गोष्टी दिल्यात त्याचा लाभ तुम्ही घेऊ शकता. परंतु एक स्टार्टअप हा MSME मध्ये निश्चित येऊ शकतो. जर समजा 70-80% हा जर रेशो पकडला तर मग इथं 100, 150, 200 कोटीच्या कंपन्या पण MSME मध्ये असतील. काही लोक ऑन पेपर दाखवतात, काही नाही दाखवत समजा सगळाच पूर्ण बिझनेस. आता मग यांच्या चुका काय होतात किंवा यांच्याकडून होणाऱ्या कॉमन मिस्टेक्स काय आहेत? सगळ्यात पहिली गोष्ट जर आपण पाहिली तर मला असं वाटतं की लॅक ऑफ व्हिजन अँड मिशन हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे. काय होतं म्हणजे मी जर 100 लोकांना भेटतोय, 100 उद्योजकांना, तर त्यापैकी 80 लोकांकडे व्हिजन आणि मिशन नसतं. जे 20 लोक ज्यांच्याकडे ते आहे त्याच्यापैकी 10 जणांनी ते कॉपी पेस्ट केलेलं असतं. म्हणजे त्याचा काही उपयोग नाही. व्हिजन आणि मिशन म्हणजे नेमकं काय ते सांगतो. व्हिजन स्टेटमेंट आणि मिशन स्टेटमेंट अगदी सोप्या शब्दात 3 प्रश्नांची उत्तरं म्हणजे व्हिजन. आपण कोणासाठी काम करणार, नंबर 1. आपण कुठल्या क्षेत्रात सर्वोत्तम होणार, नंबर 2. आणि आपण काय करणार नाही, हे नंबर 3. या 3 प्रश्नांची उत्तरं तुमचं व्हिजन असतं. हे व्हिजन एकदा तुम्ही ठरवलं, हे तुमचं लॉंग टर्म व्हिजन. हे एकदा तुम्ही ठरवलं की त्याच्यासाठी ते मिशन बनवायचं असतं. म्हणजे मी पुढचं माझं लॉंग टर्म व्हिजन जे ठरवलंय, आज मी काय करणार आहे, ह्या वर्षात मी काय करणार आहे, पुढच्या 2 वर्षात मी काय करणार आहे, हे तुमचं मिशन आहे. तर व्हिजन आणि मिशन ज्यावेळी तुम्ही बनवता त्यावेळेला तुमचा व्यवसाय हा एक दिशा पकडून जातो, एक त्याची स्पेसिफिक दिशा ठरते. ही पहिली चूक व्यवसाय करतात, व्हिजन आणि मिशन नसते. दुसरी चूक असते लॅक ऑफ SOP, स्टँडर्डाइज ऑपरेटिंग प्रोसिजर ज्याला आपण म्हणतो. आता माझं प्रोडक्ट आहे, समजा 4 मशिनरीज मधून ते जातंय. पहिल्या मशीनमध्ये एक प्रोसेस होते, मग पुढे दुसरी प्रोसेस, तिसरी. एक प्रोसेस त्याची ठरलेली आहे, त्याची एक SOP असते, त्याचा एक सायकल टाइम असतो. ते तुम्हाला मशीन घेताना त्यांनी सांगितलेला असतो. तो फॉलो कितपत होतो? तो फॉलो झाला पाहिजे. तो जर फॉलो नाही झाला तर मशीनच्या क्वालिटीमध्ये प्रॉब्लेम्स येतात. बाकी त्याला तुमचं मार्जिन बऱ्यापैकी कमी होतं. खूप एन नंबर ऑफ प्रॉब्लेम्स त्याच्यामुळे क्रिएट होतात. हा दुसरा प्रॉब्लेम झाला. तिसरा प्रॉब्लेम ज्याला मी मगाशी थोडासा हात घातला होता, की MSME व्यावसायिक जे आहेत ते मी स्पष्ट सांगतो, MSME व्यावसायिक CA कडे फक्त पोस्टमॉर्टमसाठी येतात. ओके. म्हणजे असं का? सगळं झालंय, हे घ्या बॉडी करा, अशा हिशोबाने. MSME उद्योजक हे CA ला जनरली फक्त स्टॅच्युटरी कंप्लायन्स करणारा प्राणी म्हणून बघतात. वास्तविक एक CA तुमच्या बिझनेसकडे ज्या मॅच्युरिटीने बघू शकतो ते दुसरं कोणीच बघू शकत नाही. तुम्ही जर सप्टेंबर महिन्यात म्हणजे ऑडिटच्या वेळेला तुम्ही ड्यू डेट जेव्हा जवळ येते तेव्हा त्या CA कडे गेलात तर तो तुम्हाला फक्त चहा देऊ शकेल, सल्ला नाही. ह्या 3 मेजर चुका मला अशा वाटतात ज्या MSME क्षेत्रामधले व्यावसायिक म्हणजे जितकं मी बघितलंय ते मेजरली करतात. ओके सर. आणि मॅक्सिमम MSME लोन उचलतात किंवा पैसा आला ना तर गुंतवणूक करतात. तर मी एक उदाहरण सांगतो, इथे मला आठवलं तर MIDC एरियामध्ये भोसरीमध्ये एका व्यक्तीकडे छोटीशी मशीन होती. काहीतरी ते इंजिन ऑइलचे पार्ट्स बनवायचे आणि आता त्यांना एक ऑर्डर मिळाली. त्यांनी दुसरी मशीन आणली चायनावरून जाऊन 2 कोटी 3 कोटीची आणि नंतर मग ती ऑर्डरच एक्झिक्यूट होत नव्हती. म्हणजे वर्ष, 1.5 वर्ष लागले. ती मशीन आणल्यानंतर ती तशीच होती कारण जुन्या मशीनवर काम होत होतं. अशा काही कॉमन चुका असू शकतात का, की आलेले पैसे विनाकारण आपण अडकून ठेवतो किंवा शो ऑफच्या नादामध्ये किंवा चुकीच्या डिसिजनमुळे आपण मार खातो, निश्चित. असं काही? अननेसेसरी इन्व्हेस्टमेंट्स हा मुद्दा येतात. त्याच्यामध्ये काय होतं प्रामुख्याने, आता उदाहरण तुम्ही एक दिलंच आहे तसं, हातात एकदा पैसा खेळायला लागला ना की जे सूक्ष्म लघु कॅटेगरी खास करून जे आहेत
एक तर म्हणजे 2 वर्ग त्याच्यात आहेत. पहिला वर्ग असा, की जो म्हणतो, "हे पैसे मी काढून घेतो माझ्या स्वतःसाठी आणि मी स्वतःसाठी वापरतो." महागड्या गाड्या घेणं, महागडे मोबाईल घेणं, स्वतःसाठी चैनीवरती ते पैसे उधळणं. ह्या गोष्टी आता त्याच्याबद्दल मी काय सांगायची गरजच नाही. त्या चुकीच्या आहेत ते त्यांनाही प्रत्येकाचा माहिती. वैयक्तिक. ही पहिली गोष्ट झाली. दुसरी गोष्ट असं आहे, की ते इन्व्हेस्ट व्यवसायातच करतात. पण तरीसुद्धा इतक्या चुकीच्या पद्धतीने केलं जातं. फॉर एक्झाम्पल माझं ऑफिस आहे. चांगलं आहे, व्यवस्थित ऑफिस आहे. मी त्याला रिनोव्हेट करतोय. ते केल्याने माझ्या प्रॉडक्टवर त्याचा काही परिणाम होणार आहे का? माझ्या मार्जिनवर काही परिणाम होणार आहे? काहीच नाही. ते डेड इन्व्हेस्टमेंट. जर ऑफिस चांगलं नसेल तर ठीक आहे, पण माझं व्यवस्थित ऑफिस असेल तर मी त्याला का रिनोव्हेट करतो? नंबर 1. नंबर 2, जसं तुम्ही मशीन्सचं म्हटलात. हाय एंड मशिनरी घेतल्या जातात. त्याची कॅपॅसिटी खूप जास्त असते. माझ्या कंपनीची जर कॅपॅसिटी नाही, माझ्या फॅक्टरीचीच तेवढी कॅपॅसिटी नाही, ह्या मशीनची एवढी कॅपॅसिटी असून उपयोग काय? ते बॉटलनेक क्रिएट करताय तुम्ही. बॉटलनेक हा एक वेगळा मुद्दा आहे. म्हणजे हे अननेसेसरी इन्व्हेस्टमेंट झाली. त्याच्यानंतर तुम्ही म्हणू शकता जिथे 2 जण कामाला पाहिजे तिथे तुम्ही 4 जण लावताय. काय गरज आहे? ती एफिशियन्सी तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. त्याच्यानंतर असून असे बरेच खर्च आहेत. आता हे सॉफ्टवेअर आपण एआयचं जर बोललो, वेगवेगळे सॉफ्टवेअर्स लोक विकतात आता हल्ली. तुम्ही पहिलं हे पाहिलं पाहिजे, की ह्या सॉफ्टवेअरची मला खरंच गरज आहे का? सीआरएम सॉफ्टवेअर आहेत, सेल्स सॉफ्टवेअर आहेत, मॅनेजमेंट सॉफ्टवेअर आहेत, इन्व्हॉइसिंग सॉफ्टवेअर आहेत. मला कशाची गरज आहे ते आधी बघा. मग त्याच्यातून माझी ती व्हॅल्यू जस्टिफाय होतीये का? ती बघा. अननेसेसरी इन्व्हेस्टमेंट करायचा काहीच अर्थ नाही. सर, जनरली एमएसएमईने जर नफा वाढवायचा म्हटलं किंवा प्रॉफिटेबिलिटी वाढवायची म्हटलं तर आपलं सजेशन काय असेल? Wait. If you are investor or industrialist looking for clear title agriculture or industrial plot across Pune, Mumbai and Konkan region, then do contact us for verified legally clear land parcels. हमेशा याद रखिए, लैंड इज लिमिटेड. अगर आपने नहीं खरीदा तो वो किसी और की अमानत होगी. अगर आपको अपनी लैंड बेचनी है या खरीदनी है तो डिस्क्रिप्शन बॉक्स एंड कमेंट में लिंक दी है, उस पर क्लिक कीजिए, फॉर्म सबमिट कीजिए, हमारी टीम आपको कांटेक्ट करेगी. थैंक यू. कसं आहे याच्यामध्ये वेगवेगळे स्ट्रॅटेजिक टूल्स, त्याच्यातली काही उदाहरणं मी तुम्हाला आता सांगतो. सगळ्यात पहिलं टूल वापरायच्या आधी काय केलं पाहिजे? मेजरमेंट. मेजरमेंट ही सगळ्यात पहिली स्टेप आहे. मॉडर्न मॅनेजमेंटचे जे गुरु आहेत, म्हणजे ज्यांना फादर ऑफ मॉडर्न मॅनेजमेंट म्हटलं जातं, पीटर ड्रकर त्यांचं नाव. त्यांचं वाक्य आहे, व्हॉट गेट्स मेजर्ड गेट्स मॅनेज्ड. जर तुम्ही त्याला व्यवस्थित मेजर करू शकला तर तुम्ही ते व्यवस्थित मॅनेज करू शकता. ओके. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा मेजर करायला शिकलं पाहिजे. दुर्दैवाने काय होतं, आपण मेजर करतो 31 मार्च संपल्यानंतर माझी बॅलन्स शीट कशी दिसतेय, माझं प्रॉफिट कसं दिसतंय. अहो, हे एक भाग झाला, हे मॅनेज करायचंय तर ठीक आहे, परंतु तुमचा वेळ सुद्धा तर मेजर आणि मॅनेज केला पाहिजे. बरोबर. ते महत्वाचं आहे. त्याच्यासाठी व्हॅल्यू चेन अनालिसिस हे एक टूल. म्हणजे काय, तर तुमच्या सप्लायरच्या गोडाऊन मधून एखादा माल बाहेर येतो. तो बाहेर आल्यानंतर तुम्ही तो विकत घेता, कच्चा माल जो तुम्हाला लागतोय. तो कच्चा माल तुमच्या फॅक्टरीमध्ये आला. त्याची क्वालिटी टेस्टिंग झाली. पहिल्या मशीनमधून ते गेलं, दुसऱ्या मशीनमधून गेलं, तिसऱ्या मशीन, वेगवेगळ्या प्रोसेसेसमधून ते गेलं. मग त्याची पॅकेजिंग झाली. ते फिनिश्ड गुड झालं व्यवस्थित आणि ते कस्टमरच्या दारात तुम्ही नेऊन ठेवलं. ही टोटल चेन जी आहे त्याला म्हणतात व्हॅल्यूची. आणि ह्याचं जे अनालिसिस आहे ते आहे व्हॅल्यू चेन अनालिसिस. याची खासियत अशी आहे की याच्यामध्ये तुम्ही वेळ मॅनेज करता, पैसा मॅनेज करता. जी वेळ तुम्ही मॅनेज करताय, म्हणजे जी पहिल्यांदा तर मेजर ऑब्व्हियसली, त्याच्यानंतर ते तुम्ही मॅनेज करताय. जेव्हा तुम्ही मेजर करता ते ऍक्शनेबल आउटपुट्स तुम्ही देता. म्हणजे तुम्ही त्याला कॉस्टमध्ये दाखवता की मी एवढा वेळ वाचवला. मी आज जर 1 सायकल टाइम एक्स्ट्रा दिला तर महिन्याला 30 सायकल टाइम माझे एक्स्ट्रा येतील. ते वर्षाला किती होतील? म्हणजे लाखो रुपये ते केवळ एका छोट्या डिसिजननी तुम्ही, म्हणजे तुमच्या वर्करला तंबाखू खाताना तो किती वेळ जातोय, त्या एका डिसिजनमुळे तुम्ही लाखो रुपये वाचवू शकता. हे झालं व्हॅल्यू चेन अनालिसिस. ग्रेट. म्हणजे एक प्रोसेस त्याला व्हॅल्यू आणि नॉन व्हॅल्यू ऍडेड अशा 2 ऍक्टिव्हिटीज मध्ये विभागलं. व्हॅल्यू ऍडेड ऍक्टिव्हिटीज वाढवा, नॉन व्हॅल्यू ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत, नॉन व्हॅल्यू ऍडिंग ऍक्टिव्हिटीज, त्याच्यातला वेळ कमी करा. हे व्हॅल्यू ऍडेड जे मी व्हॅल्यू चेन अनालिसिस सांगितलं त्याचं मेन गमक आहे. दुसरं आपण सांगू शकतो कायझन कॉस्टिंग म्हणून. कायझन कॉस्टिंगसाठी टोयोटाचं एक नंबर उदाहरण आपण देऊ शकतो. 1937 मध्ये टोयोटाची स्थापना झाली. 1950 मध्ये त्या टोयोटाला टाळं लागणार होतं. म्हणजे ते बँक्रप्सीच्या उंबरठ्यावरती होते. जवळपास 2009 ची गोष्ट आहे की काही मेजर रिकॉल्स त्याच्यामध्ये करावे लागले. सेफ्टी कन्सर्न्स होते त्याच्यामध्ये. पण त्यांनी अशी काही जादू केली की 2012 साली तुम्हाला सांगतो, जगातली पहिली ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी जी वर्षाला 1 करोड गाड्या बनवते,
ती ठरली, टोयोटा. त्यानंतर मध्ये 5 वर्ष तिला सर्वोत्तम मॅन्युफॅक्चररचा पुरस्कार मिळाला मधल्या काळामध्ये. आणि आज जवळपास मला वाटतं $260 बिलियन इतकं तिचं मार्केट कॅपिटलायझेशन आहे. तर ही जादू कशामुळे झाली? कायझन कॉस्टिंग त्याचं उत्तर आहे. कायझन कॉस्टिंग म्हणजे काय? स्मॉल अँड मार्जिनल इम्प्रूव्हमेंट्स. रोज थोडे-थोडे तुम्ही इम्प्रूव्हमेंट्स करा. रोज थोडे-थोडे मार्जिनल इम्प्रूव्हमेंट तुम्ही तुमच्यामध्ये करा. आज माझं मार्जिन 5% आहे. उद्या माझं मार्जिन 60% राहील. परवा माझं मार्जिन 10% राहील. म्हणजे आता मी मगाशी जे सांगितलं तुम्हाला सेल्स हा एक देखावा आहे आणि मार्जिन ही खरी ताकद आहे. त्याचं एक छोटंसं उदाहरण बघा तुम्ही. हा समजा माझा पेन आहे. हा पेन जर मी ₹100 ला विकतोय, तर ह्याच्यामध्ये समजा मला ₹5 मार्जिन आहे फॉर एक्झाम्पल आणि मी 100 क्वांटिटीज त्या आता सध्या विकतोय. तर मला ₹5 हिशोबाने ₹500 ₹500. मार्जिन. आता माझ्याकडे 2 ऑप्शन आहेत. एक आहे मला सेल्स वाढवायचे. जर मी सेल्स वाढवले, मी म्हटलं आता 100 मी विकतोय ना, तर 100च्या जागी मी डबल करणार, 200 विकणार. तर 200च्या हिशोबाने माझं मार्जिन होईल ₹1000. ₹1000. दुसरा ऑप्शन माझ्याकडे आहे, हे जे मार्जिन आहे ₹5 ते मी हळू-हळू वाढवतो. ते मी ₹10 पर्यंत घेऊन जातो. त्यावेळी काय होईल, मी तेवढंच सेल केलं तरी माझं मार्जिन ₹1000 होईल. हे कशामुळे होतं, की तुम्ही त्याच्यावर स्ट्रॅटेजिक डिसिजन टूल्स वापरून तुमचं मार्जिन कसं वाढवताय. सेल्स नाही वाढवत. जर आता मला सांगा, जर माझं 100चं मार्केट असेल 100 पेनचं, तर ते अचानक 200 कसं होईल एका होऊ वर्षी? शकत नाही. बरोबर आहे. मग तर जर तुम्ही मार्जिनवर काम केलं, तर तुम्हाला बाहेर काही जास्त बघायची गरजच नाही. म्हणून मी ते कायझनचं उदाहरण तुम्हाला जे देत होतो. तुम्ही मांजी सिनेमा जर पाहिला असेल, मांजी द माउंटन मॅन रिअल लाईफ हो, एक्झाम्पल आहे. बघितलं. तर त्याने जवळपास 22 वर्ष लावली. त्या 22 वर्षामध्ये डोंगर त्याने फोड. त्या डोंगरातून एक मला वाटतं रस्ता. 350-400 फुटाचा रस्ता बनवला. काय होतं त्याच्याकडे? काय पोकलेन मशीन होती का काय होतं? हातोडा. छिन्नी हातोडी होती. म्हणजे तुमच्याकडे अवेलेबल ज्या गोष्टी आहेत, अवेलेबल जी टेक्नॉलॉजी आहे, जेवढा पैसा आहे, तो तुम्ही विधायक कामांसाठी वापरा, स्ट्रॅटेजिकली वापरा. हेच ते कायझन कॉस्टिंग समजावतं. ओके सर. मागे आपण बोलताना असं बोलले होते ऑफ कॅमेरा की सेन्सिटिव्हिटी अनालिसिस. हो. तर हे सोप्या भाषेत सांगा. जसं आता तुम्ही एक्सप्लेन केलं व्हॅल्यू चेन अनालिसिस. सेन्सिटिव्हिटी अनालिसिस आपली प्राइसिंग ठरवताना किंवा प्राइसिंग चेंज करताना जनरली केलं जातं. म्हणजे त्यालाच CVP अनालिसिस असंही म्हणतात. बरं. सी म्हणजे कॉस्ट. तुमच्या प्रोडक्टसाठी जी कॉस्ट लागते, बनण्यासाठी जी कॉस्ट लागते, त्या कॉस्टला मी सर्टन पर्सेंटेजने वाढवलं किंवा कमी केलं, तर त्याचा काय इम्पॅक्ट होईल माझ्या प्रॉफिटवरती. हा झाला बरं. कॉस्ट इम्पॅक्ट. दुसरा आहे व्हॉल्यूम इम्पॅक्ट. आज माझा जो सेल आहे, तो सर्टन पर्सेंटेजने वाढला किंवा कमी झाला, तर काय इम्पॅक्ट होईल. हा झाला माझा व्हॉल्यूम इम्पॅक्ट. आणि प्रॉफिट जो पी आहे शेवटचा, मी माझा प्रॉफिट इतक्या पर्सेंटने वाढवायचं ठरवलं किंवा कमी करायचं ठरवलं, तर मार्केटवर त्याचा काय इम्पॅक्ट होईल, माझ्या सेलवर त्याचा काय इम्पॅक्ट होईल. हे झालं CVP अनालिसिस म्हणजेच सेन्सिटिव्हिटी अनालिसिस. ओके. आता तुम्ही मॅन्युफॅक्चरिंगचं उदाहरण घेतलं की एक प्रॉडक्ट तयार होतो आणि मग तो आपण मेजर करू शकतो किंवा ते पण हे सर्व्हिस इंडस्ट्रीत कसं ॲप्लिकेबल आहे? जसं व्हॅल्यू चेन अनालिसिस मी मगाशी सांगितलं, तसंच व्हॅल्यू शॉप मॉडेल आहे सर्व्हिस इंडस्ट्रीसाठी. म्हणजे तुम्ही आता समजा कन्सल्टंट आहे, तो कन्सल्टंट त्या क्लायंटला किती वेळ केटर करतोय, त्याच्या बदल्यात त्याचं कॉन्ट्रीब्युशन किती मिळतंय त्याला, हे कॅल्क्युलेट केलं जातं. व्हॅल्यू चेनचं उदाहरण तर तुम्हाला मी व्यवस्थित सांगितलं. सेम एक्झाम्पल तुमच्या सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये तुम्ही टाकू शकता. एका क्लायंटला केटर करायला मला किती वेळ लागतोय, मला त्याच्यामध्ये किती पैसे मिळत आहेत, त्यात मॅक्झिमम पैसे कोणाकडून मिळत आहेत, हे जे तुम्हाला मी आता सांगितलं व्हॅल्यू शॉप मॉडेल, त्याच्याच बरोबर तुम्ही दुसरं पण अजून गोष्टी टाकू शकतात. ABC अनालिसिस आहे. A कॅटेगरीचे कस्टमर कुठले, B कॅटेगरीचे कस्टमर कुठले, मग C कॅटेगरी ज्यांच्याकडे बाबा मला नुसतं चहा घेऊन पाठवायचे असे कस्टमर कुठले, हे तुम्ही अनालाइज त्याच्यामध्ये करू शकता. स्ट्रॅटेजिक Okay. टूल्स म्हणजे कॉस्ट प्लस प्राइसिंग असेल, तुमची प्राइस स्किमिंग असेल, अशा वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज आहेत. तो एक खूप वेगळा सेगमेंट आहे, वेगळा पॉडकास्टचा विषय येतो. परंतु मी एक अशी गोष्ट सांगतो की टार्गेट कॉस्टिंग हा प्राइसिंग स्ट्रॅटेजी नाहीये, पण टार्गेट कॉस्टिंगनी सुद्धा तुम्ही तुमची प्राइस मार्केटच्या हिशोबाने कशी आणू शकता, याही गोष्टी आहेत. म्हणजे वेगवेगळे टूल्स तुम्ही त्यात वापरू शकता. त्याच्यात कॉस्ट प्लस जे मी मगाशी सांगितलं, म्हणजे तुम्हाला एवढी कॉस्ट लागते, त्यात मग एवढं मार्जिन माझं मिळवून मी एवढ्याला ते विकतो. या केसमध्ये मला मार्केटला ते कितीला विकलं जाते, म्हणजे बाकीचे कॉम्पिटिटर गुड्स त्याच्याशी देणं घेणं. एक आहे कॉम्पिटिशन प्राइसिंग, जे तुम्ही कॉम्पिटिशनच्या हिशोबाने ठेवता. आता त्याच्यामध्ये तुम्ही ॲपल आणि MIचं उदाहरण सुद्धा बघू शकता. दोघांच्या वेगवेगळ्या प्राइसिंग स्ट्रॅटेजीज. ॲपलची आहे डिफरन्सिएशन स्ट्रॅटेजी, MIची आहे पेनिट्रेशन स्ट्रॅटेजी. याच्यामध्ये ते पेनिट्रेट करायला बघतात. मला मार्केट कॅप्चर करायचं MI जे आहेत किंवा हे असे विषय. ॲपल, सॅमसंग सारखे जे आहेत त्यांची प्राइस डिफरन्सिएशन स्ट्रॅटेजी. ते त्यांचं प्रोडक्ट डिफरन्शिएट करून ठेवतात. त्यांचा काही विषयच थोडासा वेगळा असतो. ओके.
सर एसओपी बद्दल मगाशी तुम्ही उल्लेख केला होता. एसओपी हे एवढ्या गरजेच्या असतात का? कारण त्या नसतील तरी बिझनेस होतो अशा बऱ्याच लोकांच्या हो, प्रतिक्रिया येऊ शकतात. बरोबर आहे. आमच्या काळी असं नव्हतं. असे म्हणणारे असतातच. असतातच. हां. तर त्याच्यासाठी तुम्हाला सांगतो, एक माझं मशीन आहे. त्या मशीनचा जर 120 मिनिटाचा सायकल टाईम आहे आणि माझ्या वर्करनी 120 मिनिटाच्या जागी 150 मिनिट लावले. तर माझा 30 मिनिट तिथे गेले. दिवसाचे माझे कमीत कमी 30 × 4 4 त्रिक 12 2 तास गेले. दिवसाचे 2 तास गेले. महिन्याचे माझे जवळपास 25 दुणे 50 तास गेले आणि वर्षाचे 50 दून 12-25 600 तास गेले. हे एक मशीनचं मी सांगतोय. हं. त्यामुळे एसओपी असणं खूप गरजेचं आहे. एसओपी नसतील तर 2 गोष्टी होतात. हे वेळ वायाला गेल्यामुळे मार्जिन कमी होतात आणि दुसरी गोष्ट क्वालिटी इश्यूज होतात. आता समजा हे 2 कप आहेत. हे दोन्ही कप एकसारखे दिसतात. हं. हे जर एक कप वेगळा दिसतोय आणि दुसरा कप वेगळा दिसतोय तर नाही चालणार ते. बरोबर. दोन्ही कप सेम दिसायला पाहिजे. आयडेंटिटी जी म्हणतो आपण ते आयडेंटिकल असायला पाहिजे. ते असावं म्हणून एसओपी महत्वाची आहे. ओके. खूप छान. मगाशी तुम्ही स्ट्रॅटेजिक एनालिसिस हा उल्लेख केला होता. हं. आता स्ट्रॅटेजिक एनालिसिस समजा एखादा व्यक्ती पॉडकास्ट बघतोय, त्याचा बिझनेस आहे किंवा तो सुरू करतोय. आता नेमकी सुरुवात कुठून करायची? कारण जनरली जे YouTubeचे व्हिडिओ आहेत वगैरे ते एक्सेल पासूनच सुरुवात होतं किंवा कुठल्याही बिझनेसमध्ये म्हटलं जातं, की ते त्याला एक्सेल आली पाहिजे. त्या एक्सेलवर तो थोडे दिवस मेंटेन करतो किंवा मग आता एआय टूल्स आहेत किंवा इतर सॉफ्टवेअर्स असतील, ज्या ERP सॉफ्टवेअर आहे किंवा DMARTमध्ये जे वापरलं जातं किंवा इतर वेगवेगळ्या बिझनेससाठी जे तर कॉस्ट इफेक्टिव्ह आणि ईझी टू इम्प्लिमेंट तुमचं सजेशन काय? पहिली सुरुवात इथून करावी. फ्रॉम युअर हार्ट. अच्छा. पहिल्यांदा तुम्ही आधी ठरवा, की मला करायचंय हे. म्हणजे त्याचं महत्त्व लक्षात घ्यायचंय. एकदा महत्त्व लक्षात आलं, की तुम्ही काय वापरता हे खरंच दुय्यम. म्हणजे तुम्ही एक्सेल वापरलत काही हरकत नाही. तुम्हाला सॉफ्टवेअर वापरायची काही हरकत नाही. कन्सल्टंट हवाय काही हरकत नाही. तुम्हाला अगदी सोपी मेथड मी सांगतो. त्या मशीनवर जो काम करतोय ना, त्याला एक कागद द्या. दिवसाला तो किती सायकल काढतोय, किती माल आउटपुट काढतोय, ते त्याला रेकॉर्ड करू द्या. याच्यासाठी काय खर्च येणार आहे तुम्हाला वेगळा? काहीच नाहीये. ह्याच्यासाठी तुम्हाला हे लागते, इच्छाशक्ती पाहिजे फक्त. ती इच्छाशक्ती असेल, तुम्ही ती सुरुवात करू शकता. ओके. पण एखादा जर व्यक्ती आहे जो ग्रामीण भागातून बघतोय किंवा त्याला त्या समजा एक्सेल पण येत नाही, काहीच येत नाही. वही पेनवर तो रफली जसा आपला महिन्याचा उधारी असतो किंवा असा येतो. बरोबर. आता याच्यामध्ये कोण येऊ शकतं? स्पेशली मी जे बघितले ते ॲग्रो टुरिझम ज्या महिला करतात किंवा घरून फार्म स्टे, होम स्टे चालवतात किंवा एखाद्याचा दुधाचा व्यवसाय असू शकतो. ते म्हणतील, "अरे कुठे एक्सेल आणि कसं असतं ते आणि काय असतं माहीत नाही." हो. तर त्या व्यक्तींसाठी आपलं काय सजेशन आहे? त्यांनी अगदी वही कागद जसं तुम्ही सांगितलं, एखाद्या वहीवरती सुद्धा ह्या गोष्टी लिहू शकता. सुरुवातीला मात्र अभ्यास करणं गरजेचं आहे. अभ्यास तो करावाच लागेल. तो एकदा तुम्ही स्वतः सुद्धा करू शकता. सगळं तुम्हाला अवेलेबल आहे. हं. नसेल तर तुम्ही कुठल्या कन्सल्टंटची मदत घेऊ शकता. हं. कुठलाही सीए तुम्हाला सांगतो याच्याबद्दलची डिटेल माहिती तुम्हाला देऊ शकतो. म्हणजे मी सीए कम्युनिटीला प्रेस करतोय असं नक्कीच नाहीये. हं. कारण ते त्यातले तज्ञ आहेत. तुम्ही त्यांची मदत घ्या. बरोबर. जसं मी मगाशी म्हटलो, पोस्टमॉर्टम पुरतं तुम्ही त्यांच्याकडे जाताय. तसं करण्यापेक्षा तुम्ही त्यांची वेळोवेळी मदत घ्या. त्यांना विचारा ना, "मी इथं अडकलोय, मी काय करू? मला सांगा. माझं कॉन्ट्रिब्युशन वाढवायचंय, मी काय करू? मला सांगा." हे तुम्ही त्यांना विचारू शकता. कॉस्ट मॅनेजमेंट अकाउंटंट्स असतात, त्यांना विचारू शकता. त्यांच्याकडे नसेल जायचं ना, तर तुम्ही स्वतः अभ्यास करा. Googleवरती तुम्हाला कुठलाही पैसा न टाकता इंटरनेट तर प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असतं. असतं. तेवढी माहिती तुम्ही घेऊ शकता. एक स्टँडर्ड टेम्प्लेट त्याची प्रिंटआउट तुम्ही काढली आणि रोजचं रेकॉर्ड फक्त करत राहिलात. माझं नेमकं आउटपुट कसं होतंय? जसं तुम्ही ॲग्रो टुरिझमचं म्हटलात. ॲग्रो टुरिझमसाठी लागणारं माझं एवढं कॉन्ट्रिब्युशन लागायला पाहिजे. एवढं माझं आवर्स लागायला पाहिजेत त्याच्यामध्ये. ते तुम्ही फक्त ते मेजर करून ठेवा. महिन्याच्या शेवटी एक कागद तयार होईल. त्याच्यावरनं तुम्ही बेसिक अॅनलाईज कराल. पुढच्या महिन्याला त्याचं इन्क्रिमेंट अॅनालिसिस करता येईल. त्याच्या पुढच्या महिन्याला तुम्हाला लक्षात येईल, की माझा ट्रेंड कसा चाललाय. हं. मग एखादा महिना जर खाली गेला, तर मला समजतंय ना माझा ट्रेंड खाली का जातोय? तो वर घेण्यासाठी काय करायचंय? बरं आता काय करतात लोकं जनरली? फक्त सेल्स वाढवायच्या मागे लागतात. हं. म्हणजे काय आता जे एखादा समजा एखादा दुकानवाला असेल, तो काय करतो Facebook, Instagramवरती ॲड देतो. आपलं आता गडबड मिसळ हाऊसच आपण घेऊयात. गडबड मिसळ हाऊसला सेल वाढवायचा आहे. काय करेल तो? Facebookवर ॲड द्या, Instagramवर ॲड द्या, WhatsAppवर ॲड. आता ह्या ॲड जर दिल्या, ॲड देऊ नका असं नाही, पण ॲड दिल्यानंतर त्या मार्क झुकरबर्गला तुम्ही काय मिसळचं आमंत्रण नाही देऊ शकत. तुम्हाला पैसे देणं आहे, बरोबर. कॉस्ट आहे. ती कॉस्ट तुमचं मार्जिन कमी करते. हं. म्हणजे तुम्ही ॲड देताना हाही विचार केला पाहिजे, की "धिस इज गोइंग फ्रॉम माय कॉस्ट ओन्ली. धिस इज गोइंग फ्रॉम माय पॉकेट." पण मग नवीन व्यवसायात ग्राहक येणार कुठून सर, जर ॲड नाही केली किंवा त्या व्यक्तीनं काय करावं असं आपलं सजेशन आहे? मी पहिल्यांदा जसं सांगितलं टप्पे. पहिल्यांदा ब्रेक इव्हनला पोहोचायचं बघा. ब्रेक इव्हनला पोहोचलात, की मग हळू-हळू स्केल अप करायचंय. एका दिवसात जर तुम्हाला श्रीमंत बनायचं असेल, मला वाटतं तुम्ही ऑफ कॅमेरा हे सांगत होते मला. हा शॉर्टकट अनुभव पाहिजे. शॉर्टकटच्या मागे जर जायला तुम्ही बघितलं, तर तसं नाही जमत.
ओके. सर, आपण पॉडकास्टच्या शेवटच्या टप्प्याकडे आहे. मला रिअल टाईम डाटा मेजरमेंट याच्याबद्दल ऐकायला आवडेल, की एक्झॅक्टली एखाद्या बिझनेसमध्ये नेमकं काय होतंय? कोणाला काय जबाबदारी दिली आणि तो खरं करतोय का? हे ट्रॅक कसं करू शकतो आपण? अगदी सिंपल, जे मगाचंच उदाहरण मी कॅरी फॉरवर्ड करतो. एका मशीनवरती एक माणूस बसलाय. तुम्ही त्याला डेलिगेट करा त्याची रिस्पॉन्सिबिलिटी. त्याला तो कागद तुम्ही द्या, त्याला ते रेकॉर्ड करायला लावा. हेच तुमचं रिअल टाइम डेटा मेजरमेंट आहे. आज एक MSME व्यावसायिक काय करतो माहिती का? प्रत्येक मशीनवर जाऊन स्वतः बघतो, की हे काय व्हायला पाहिजे, कसं व्हायला पाहिजे. हे उत्तम आहे, चुकीचं नाही. पण तो बिझनेस कसा आणणार? जसं तुमचं मगाचं उदाहरण होतं. नवीन व्यवसाय आहे, मी बिझनेस कुठून आणू? त्याला बाहेर फिरणं आलं, लोकांना भेटणं आलं. प्रत्येक मशीनवरती जर तो स्वतः जातीने जायला लागला, तर ते नाही जमणार. तुम्ही सुरुवातीला एक वेळ द्या, आयडियल सायकल टाइम काढा. त्या हिशोबाने ती रिस्पॉन्सिबिलिटी त्या वर्कर डेलिकेट करा. मग तो काय रेकॉर्ड करतोय, कसं लिहितोय, हे अॅनलाइज करा. पहिल्या महिन्यात तुम्हाला कळणार नाही, दुसऱ्या महिन्यात कळणार नाही. पण तिसरा महिना झाला, की तुम्हाला नुसता कागद पाहून कळेल, की त्याची इफिशियन्सी काय. ही माझी गॅरंटी. मी स्वतः कितीतरी लोकांना हे करताना बघितलेलं आहे. लोकांना मी ॲडवाईस केल्यात, त्यांनी त्या ऐकल्यात आणि मला त्यांनी येऊन सांगितलंय, की हो, मला नुसता कागद बघून कळतंय माझ्या कंपनीत काय. तो कागद हाच तुमचा CCTV असं समजा. म्हणजे एकदा तुम्ही ते पाहिलं ना, की तुम्हाला लक्षात येतं या वर्करनी कुठं घोटाळा केला. बरोबर. पण याच्यामध्ये मॅन्युअल हे होऊ शकतं ना सर, कागदावर समजा नोंदी ज्या आहेत, त्या चुकीच्या टाकल्या जाऊ शकतात ना? आउटपुटवरून समजतं ना. 2-3 गोष्टी जेव्हा तुम्ही कॉन्सोनन्समध्ये बघता, त्यावेळेला तुम्हाला कुठं गडबड झाली हे लक्षात येईल. म्हणूनच मी सांगितलं, पहिल्या महिन्यात नाही कळणार, दुसऱ्या महिन्यात नाही कळणार. तिसऱ्या महिन्यात तुम्हाला आउटपुट वेगळं दिसतंय, कागद वेगळा बोलतोय, इलेक्ट्रिसिटी बिल मध्ये तुमचे युनिट्स वेगळे दिसतायत. कुठेतरी तफावत लक्षात येते तुमच्या ती. तर ही तुमच्या नजरेतून सुटत नाही. तिसऱ्या महिन्यात हे सुटत नाही. ही एक गोष्ट झाली. दुसरं म्हणजे सरप्राईज चेक्स करू शकता तुम्ही. बाबा आज काय रेकॉर्ड केलं तू दाखव. आजचं काय आउटपुट आहे तुझं दाखव. इथं रेकॉर्ड तू हे केलंय, आउटपुट मला हे दिसतंय. कसं रे असं? कुठं गेला होता तंबाखू मळायला? हे तुम्ही त्याला विचारू शकता. ओके. पण जनरली असा दुसऱ्याच्या हातात कारभार सोपवताना नवीन उद्योजकांना जनरली असं होतं, की बाबा यानं काहीतरी कुटाणा करून ठेवला किंवा उद्योग करून ठेवला, तर आपल्याला लॉस सहन करावा लागेल किंवा आपण जे काही लोएस्ट भांडवलावर चालवतोय, तर मग तिथं अजून काहीतरी मशीन बिघडली तर त्याच्यामध्ये पैसे जातील. तर ती एक नॅचरल टेंडन्सी आहे, की जनरली लोकं फार मोठा बिझनेस होईपर्यंत म्हणजे त्या स्केलला जाईपर्यंत वैयक्तिक लक्ष देण्यावर प्राधान्य असतं. आपलं काय मत आहे? बरोबर आहे. आता सध्या तर आपण हाच अनुभव बघतोय मार्केटमध्ये हे असंच चालू आहे. पण त्याच्यामुळे तुमचा ॲडिशनल बिझनेस कुठेतरी थांबतो. जर तुमचा पोटेन्शियल असेल 5 करोडच्या जागी 10 करोड पर्यंत पोहोचायचं, तर तुम्ही कुठेतरी 4.5 करोड पर्यंतच अडकून राहता. का? कारण सगळीकडे तुम्ही वैयक्तिकदृष्ट्या बघायला जाता. ते तसं जर करण्यापेक्षा तुम्ही बाहेर बिझनेस बघायला गेलात, बाहेर अजून बिझनेस अॅक्वायर कसा करता येईल ह्याच्याकडे लक्ष दिलं. ॲज अ बिझनेस ओनर तुम्हीच तुमच्या बिझनेसचा फेस आहात. तुम्हीच तुमच्या बिझनेसचं गुडविल आहात. मग जर तुम्ही लोकांपर्यंत पोहोचले नाही, तर तुमच्या बिझनेसपर्यंत लोक कसे पोहोचतील? ह्याच्यासाठी तुम्हाला कुठेतरी बाहेर पडणं गरजेचं आहे आणि कुठेतरी विश्वास ठेवणं हे गरजेचं आहे. कायझन कॉस्टिंग जे मी मगाशी सांगितलं तुम्हाला, त्याच्यामध्ये त्यांनी प्रोसेस ओनर नेमायला सांगितलं. प्रोसेस ओनर जोपर्यंत तुम्ही नेमत नाही तोपर्यंत आणि ती रिस्पॉन्सिबिलिटी डेलिगेटच करावी लागते. कारण हे जे मेजरमेंट आहे, हे रिअल टाईम मेजरमेंट आहे. हे वारंवार होणार आहे. हे मी आज रेकॉर्ड केलं आणि बस माझं झालं, समजलं मला, असं नाही. कॉन्ट्रिब्युशन सारखी गोष्ट एकदा काढण्याची नाहीये, ही वारंवार काढायला लागते. मग ह्याच्यात तुमचं आहे, तुम्हाला त्यासाठी माणूस लावायचा आहे का स्वतः करायचंय? स्वतः करा, निश्चित करा, पण मग बिझनेस स्केल अप होणार नाही. त्याचं काय? जसं मी मगाशी व्हॅल्यू चेनचं सांगितलं, व्हॅल्यू चेन अनालिसिस हे Appleने इम्प्लिमेंट केलेलं आहे. त्यांचा जो CEO जो आता पायउतार होईल चेअरमनमध्ये, टिम कुक त्याचं नाव. तो एक मॉन्स्टर होता. तो सप्लाय चेनचा मॉन्स्टर म्हणून त्याला म्हटलं जातं. सप्लाय चेन आणि व्हॅल्यू चेन थोडंसं हँड इन हँड जातात. त्याने त्याच्या बिझनेसमध्ये अशा काही गोष्टी, अशा काही रिव्होल्यूशन्स आणल्या ना, की ज्याच्यामुळे त्या सप्लाय चेनमुळे त्या Appleने सगळ्यात वरची भरारी घेतली. ओके. त्यांना कुणीच कॉम्पिटिशन उरलं नाही. Apple आधीही बापच होतं, आत्ताही बापच आहे. पण ते अजून स्केल अप त्याने करून दाखवलं. म्हणजे तुमचा बिझनेस छोट्या लेव्हलवरती असो, तो तुम्ही स्केल अप करू शकता. तुम्ही त्यातले बाप असो, तुम्ही त्याच्याही वर स्केल अप करू शकता ना निश्चितच. बरोबर. म्हणजे त्याला काहीच मर्यादा नसते. खरंय. समजा एखाद्या बिझनेसमनला बघायचं की महिन्याभरात आपला बिझनेस कसा होतोय. क्वार्टरली असतं, जनरली क्वार्टरली डिस्कशन असतं GST भरताना किंवा हे करताना किंवा हाफ इयरली असतं, काही ठिकाणी इयरली. काही एकदमच लघु उद्योजक असतील तर ते वर्षातून एकदाच बघत असतील काय झालंय आपल्या बिझनेसमध्ये. जनरली बऱ्यापैकी सुरुवात होते ते वैयक्तिक बिझनेस आणि व्यक्ती यातला फरक फार जास्त लोकांना कळतच नाही. म्हणजे जे पैसे गल्ल्यात आहेत ते माझेच आहेत
आणि माझ्या खिशात जेवढे पैसे आहेत ते बिझनेससाठीच आहेत. बरोबर. यानं तो याच व्यक्ती काम mindset करत असतो. बरोबर. तर असं काही करावं का ऍक्टिव्हिटी की जे मंथली किंवा क्वार्टरली फिल्टर होईल आणि तो तिथेच काही जर लूपहोल्स असतील तर ते थांबवू शकेल? बरोबर. मी याच्यासाठी 2 गोष्टी सांगेन. पहिलं जर तुम्ही म्हटले, की हे झाल्यावर आपण बघतो. हम्म. याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण समजा आता आपला मुलगा असेल किंवा आपला भाऊ असेल, बहीण असेल. जर सर्दी झाली, ताप आला, खोकला आला, आपण काय म्हणतो, अंगावर काढू नको, डॉक्टरकडे जाऊ. हम्म. झाल्यानंतर म्हणजे ते जर वाढलं, त्याच्यानंतर डॉक्टरकडे जाण्यापेक्षा किंवा ॲडमिट होण्यापेक्षा आत्ताच दाखवून ये बाई, बरं वाटेल, गोळ्या घे. म्हणून झाल्यानंतर दाखवण्यापेक्षा आधीच डिस्कस करा. तुमचा जो कन्सल्टंट आहे, महिन्याचा सेल झाल्यानंतर त्याला नुसते जीएसटीच्या निमित्ताने डेटा देणं, हे मेजरमेंट. टाइम मेजरमेंट गरजेचं आहे. हे आपण अमाउंटचं मेजरमेंट करतोय. माझं सेल बाबा 1 करोडचा माझा सेल झाला. हे झालं व्हॅल्यूच्या हिशोबाने. टाइमचं मेजरमेंट कोण करणार? तुम्हीच करा किंवा तुम्ही त्यासाठी कन्सल्टंट नेमा. जर शक्य असेल कन्सल्टंट नेमा, नसेल शक्य तर तुम्हीच करा. रिअल टाइम डेटा मेजरमेंटचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे कॉन्ट्रिब्युशन. तुम्ही पहिल्यांदा सुरुवात करा कॉन्ट्रिब्युशन पासून. बाकीचं नंतर बघूयात आपण. पहिल्यांदा कॉन्ट्रिब्युशन मेजर करा. सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट. तुमचं सेल किती आहे? त्याच्यातून तुमची व्हेरिएबल कॉस्ट मायनस करा. व्हेरिएबल कॉस्ट बद्दल मी तुम्हाला सांगितलं. हे तुमचं निघतं ते कॉन्ट्रिब्युशन मार्जिन असतं. ज्या प्रोडक्टमध्ये कॉन्ट्रिब्युशन मार्जिन जास्त ते तुमचं सगळ्यात प्रॉफिटेबल प्रोडक्ट असतं. ओके. याच्यापासून सुरुवात करा. हळूहळू तुम्ही सगळ्या गोष्टी शिकत जा. खूप छान पद्धतीने आपण सांगितलं सर. जाता जाता एक शेवटचा जर सल्ला द्यायचा असेल उद्योजकांना तर तो काय असू शकेल? मला वाटतं मी नवीन उद्योजकांना काही गोष्टी सांगितल्या, जे एक्झिस्टिंग बिझनेसेस आहेत त्यांच्यासाठी काही गोष्टी सांगितल्या. अशा काही गोष्टी असतात की ज्या दोघांनाही लागू पडतात किंवा ओव्हरऑलच महत्वाच्या असतात. ते म्हणजे तुमचा जो प्रॉफिट आहे तो फॅक्टरीच्या बाहेर शोधण्यापेक्षा फॅक्टरीच्या आत शोधा. तुमच्या आतमध्ये म्हणजे स्वतःच्या फॅक्टरीच्या 4 भिंतींमध्ये काय दडलंय, त्याच्यातून तुम्हाला मार्जिन कसं वाढवता येईल. सेल्स वाढवायला पाहिजे, बरोबर आहे. परंतु सेल्स सोबत मार्जिन वाढलं पाहिजे हे जास्त महत्वाचं आहे. त्याच्यावरती फोकस करा. एक कबीरजींचा दोहा आहे, तो या ठिकाणी मी सांगतो, जो खूप छान दोहा आहे. कस्तुरी कुंडल बसे, मृग ढूंढे वन माही. कस्तुरी कुंडल बसे, मृग ढूंढे वन माही, ऐसे घट घट राम है, दुनिया देखे. म्हणजे काय, ते कस्तुरी मृग जे आहे ते त्याची ती कस्तुरी त्याच्या स्वतःमध्येच असते, पण ते त्या वनभर त्याला शोधत असतं. तसंच माणसाचं आहे. आपल्या स्वतःमध्ये गोष्टी आहेत, कारण माणूस हाच व्यावसायिक आहे. आपल्या स्वतःमध्येच काही गोष्टी आहेत ज्याने आपण आपलं मार्जिन वाढवू शकतो, ज्याने आपली एफिशियन्सी वाढवू शकतो, ओव्हरऑल आपण ग्रोथ करू शकतो. त्याच्याकडे आपण लक्ष देत नाही आणि आपण बाहेर त्या सगळ्या गोष्टी शोधायला जातो. ते न करता स्वतःमध्ये शोधा. खूप छान. होपफुली तुम्हाला खूप जास्त व्हॅल्यू मिळाली असेल. सीए असून एवढ्या सोप्या भाषेत त्यांनी मांडणी केली. आमच्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्मवरचा हा पहिला पॉडकास्ट होता जो आम्ही सीए सोबत केला. अपेक्षित होतं की खूप टॅक्सेशन किंवा कॉम्प्लिकेशन्स होतील, पण अगदी स्टोरी टेलिंग किंवा सोप्या आपल्या मला नक्की वाटतंय की तुम्हाला हा वेळ कसा गेला कळणार नाही. अशाच नवनवीन विषयांसोबत पुन्हा भेटूया. आज रजा घेतो. थँक्यू सर. धन्यवाद.